अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1, नाशपाती खाल्ल्याने तुमच्यात ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते. नंबर 2, भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत गूळ खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 3, झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला झोप येऊ लागली, तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजून घ्या की तुमचा मेंदू कमजोर होत आहे. नंबर 4, पायात चमक आली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्याने आराम मिळतो. नंबर 5, पायांना भेगा पडल्या असतील तर तुरटीचा तुकडा भेगांवर नियमित ओला करून घासला तर पायांच्या भेगा कमी होतात. नंबर 6, लहान मुलांना सर्दी ताप वारंवार होत असेल तर सर्दीवर तुळशीच्या पानांचा रस आणि कारल्याचा रस हा कफ काढून टाकण्यात खूप फायदेशीर आहे. नंबर 7, रात्री अर्धा चमचा हळद पावडर दुधात मिसळून प्यायल्याने वृद्धत्व लवकर येत नाही. नंबर 8, कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर आहारात साध्या मिठाचे सेवन टाळावे आणि आहारात सैंधव मिठाचा वापर करावा. नंबर 9, ड्रॅगन फ्रूट एजिंगचे काम करते. हे फळ खाल्ल्याने तुम्ही नेहमी चिरतरुण आणि सुंदर दिसता आणि आपण कर्करोगाचे आजार टाळू शकतो. नंबर 10, किरकोळ जखम झाल्यास किंवा जखमेतून रक्त आल्यास तुरटीची बारीक पेस्ट करून लावावी. याने रक्त येणे लगेच थांबते. नंबर 11, मका आपल्या शरीरासाठी अतिरिक्त चरबी कमी करते म्हणून आपल्या आहारात याचा समावेश जरूर करावा. नंबर 12, टोमॅटोचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 13, जास्त प्रमाणात चहा पिल्याने आपल्या शरीरातील कॅफेनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे झोप व्यवस्थित लागत नाही आणि पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी अशा अनेक आजारांना बळी पडतात. नंबर 14, डोकेदुखीचा त्रास झाल्यास द्राक्षाचा रस सेवन करा. यामुळे वेदना कमी होतील. नंबर 15, गोड पदार्थांचे अतिसेवन केल्याने हाडे कमकुवत होतातच पण मधुमेहाच्या आजाराला निमंत्रण दिले जाते. नंबर 16, रात्री झोपताना नाकामध्ये शुद्ध तुपाचे काही थेंब सोडा. नियमित नाकामध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल. नंबर 17, दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी स्मॅश करून तिच्या पेस्टने दातावर मसाज करावा. त्याने दात पांढरे होतात. नंबर 18, फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कोरफड आणि खोबरेल तेल लावावे. याने इन्फेक्शन बरे होते. नंबर 19, आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाला स्थान द्या. गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला दिवसभर लागणारी लोहाची कमतरता असते. नंबर 20, नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी अवश्य खावी. नंबर 21, वारंवार अतिथंड पाणी पिल्याने सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. नंबर 22, रात्री झोप न आल्यास कोमट दुधात थोडी जायफळ पावडर घालून प्यावे. याने झोप लागते. नंबर 23, हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची 1-2 पाकळी खावी. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात. नंबर 24, रात्री उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी सकाळी खावी. यामुळे अनेक आजारांवर कंट्रोल करता येतो. नंबर 25, पांढऱ्या डागांवर काजूचे तेल नियमित लावल्याने ते डाग नाहीसे होतात. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.